नमस्कार, मी स्वातीज किचन मराठीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण मस्त अशी दही मिरचीची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहोत. जर तुमच्या तोंडाची चव गेली असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर चला रेसिपी बनवायला घेऊयात. तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याला आपल्याला अशा 2 भागामध्ये कापून घ्यायचं आहे. तुम्ही अशी देखील वापरू शकता. तर या ठिकाणी मी सगळ्या मिरच्या 2 भागामध्ये व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला यामध्ये असे चीर टाकायची आहे. तर चीर घालत असताना आपल्याला पूर्ण मिरची कापून घ्यायची नाही आहे, अर्ध्यामध्येच ती आपल्याला कापायची आहे. तर अशा प्रकारे सगळी मिरची मी या ठिकाणी कापून घेतलेली आहे. तर आता रेसिपीकडे वळूयात. तर सगळ्यात अगोदर गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे. पॅनमध्ये 2 चमचे ऑइल टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि 2-3 कढीपत्त्याची पानं टाकून नंतर आपल्याला ही कापून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आहे व व्यवस्थित 1-2 मिनटे याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटे याला आपण झाकून ठेवूयात. त्यानंतर आपण मसाला बनवायला घेऊयात. तर त्यासाठी या ठिकाणी मी 2 चमचा धने, 2 चमचा सौंफ, 2 चमचा जिरे, 3 ते 4 लवंग घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही काळी मिरी देखील वापरू शकता. तर व्यवस्थित आपल्याला याची ओबडधोबड पावडर बनवून घ्यायची आहे. जास्त बारीक पावडर आपल्याला या ठिकाणी बनवायची नाही आहे. तर या ठिकाणी आपली पावडर बनवून तयार आहे. तर आपली मिरची देखील या ठिकाणी सॉफ्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. 1-2 मिनटं आपण याला हलवून घेऊयात व त्यानंतर आपल्याला हा मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे. या मिरचीला आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील खाऊ शकतो. तर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4 ते 5 चमचे या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे. दही व्यवस्थित आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे आणि या मिरचीमध्ये मिक्स करायचं आहे. तर त्यानंतर आपण टाकूयात 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि फेटून घेतलेलं दही या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळी जिन्नस मिक्स करून घ्यायची आहेत. तर आता आपल्याला मिरचीला जास्त वेळ शिजू द्यायची गरज नाही, ऑलरेडी शिजलेली आहे. फक्त 1 ते 2 मिनटं आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. तर 1 ते 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत आपली मिरचीची रेसिपी बनवून तयार झाली आहे. तुम्ही याला जेवताना तोंडी लागण्यासाठी देखील वापरू शकता किंवा ज्यांची गरमीमुळे तोंडाची चव गेलेली आहे त्यांनी देखील खाऊ शकता. तर मस्त अशी आपली चटपटीत झणझणीत मिरचीची रेसिपी, दही मिरचीची रेसिपी तयार झालेली आहे. तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.